ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग 5. आता आसुरी गुणाचा मनुष्य कसा वागतो, कसे त्याचे वर्तन असते ते भगवंत सांगणार आहेत. ते म्हणाले, पार्था, आसुरी पुरुषाच्या मनात सदैव विवेकाची रात्रच असते, उजाडतच नाही त्याला कधी. म्हणजे विवेकाचा अभाव असतो. असे लोक धार्मिकता जाणत नाहीत. पापापासून परावृत्त व्हावे हे त्यांना कळत नाही, कारण पावित्र्य ही गोष्टच त्यांना माहीत नसते. एक वेळ कोळसा पांढरा होईल, पण यांना पवित्रता कशी ती येत नाही. यज्ञ, दान, तप, विहित कर्मे यासंबंधी एक शब्दही त्यांना माहीत नसतो. शेळीच्या चरण्याप्रमाणे त्यांची वर्तणूक अगदी स्वैर असते. सत्याचा आणि त्यांचा काडी मात्र संबंध नसतो. धुराड्यातून जसे धुराचे लोट बाहेर पडत असतात ना, तसे त्यांचे बोलणे असते, अर्वाच्य. विश्वातील न्याय निवाडा ज्या वेदांच्यामुळे होतो, योग्य अयोग्य निर्णय करण्याची व्यवस्था ज्या वेदांच्याकडे असते, त्या वेदांना ते मानतच नाहीत. ते म्हणतात, यज्ञयाग, देवपूजा, ब्रह्मप्राप्तीचा ध्यास हे सारे मूर्खपणाचे आहे. येन केन प्रकारेण विषयभोग मिळवणे हेच खरे तर पुण्यफळ आहे. आणि इच्छेप्रमाणे विषयभोग प्राप्त होणे न होणे हेच मुळी पाप आहे. हिंसा करू नये, त्यामुळे निर्वंश होतो अशी श्रुती सांगते असे म्हणतात. तर मग मोठे मासे लहान माशांना खातात, तेव्हा ते मोठे मासे निसंतान का बरे होताना दिसत नाहीत? का बरं त्यांना पाप लागताना दिसत नाही? वेदाज्ञेप्रमाणे कुलशील गोत्र पाहून शुभ मुहूर्तावर विवाह करावा, त्यामुळे सुप्रजा निर्माण होते असे वेद म्हणतात. तर मग सांगा पाहू, अवैधपणे जे विवाह होतात त्यांना काय संतती होत नाही? अथवा प्राणी पक्षी हे तर केवळ नर मादी एवढेच जाणतात, ते कुठे विवाह करतात? तरीही त्यांची प्रजा वाढतेच की. अथवा परस्त्री गमन केले तर कोड फुटते असे म्हणतात, पण तशामुळे कुणाला कोड फुटलेले दिसले आहे कधी? पाप पुण्याचे फल भोगावे लागते. या विश्वाचा नियंता कुणी एक परमेश्वर आहे हे देखील अगदी निखालच खोटे आहे. देह आहे तोपर्यंत सारा उपभोग आणि आनंद, देह पडला की सारे संपते. म्हणून जिवंत असे तो उपभोग घेणे हेच सत्य. आणि स्वर्गातच फार सुख आहे असे तरी कोणी सांगितले? अहो, नरकात स्वस्त्रीसह लोळणारा एखादा कृमीही तेवढाच सुखी असतोच की. म्हणून कामसुख हेच खरे सुख. आणि कामभावनेमुळेच किंवा नरमादी संबंधामुळेच हे सारे विश्व निर्माण होते. कामा वाचून या जगात दुसरे ईश्वर काही नाहीच. पार्था, अशा प्रकारची व्यर्थ आणि बाष्कळ बडबड ते आसुरी लोक करीत असतात. ते पूर्णतः पाखंडी किंवा नास्तिक असतात. शरीराचा नाश व्हायचा असतो तेव्हा रोग जोर करतो. विश्वाचे अनिष्ट व्हायचा प्रसंग आला की धूमकेतू उदयास येतो. पूर्वीचे लोक म्हणत ना, धूमकेतू शेंडे नक्षत्र ते दिसायला लागले की राजाला वाईट असतं असं म्हणायचे पूर्वीचे लोक. तसंच भगवंत म्हणतात, विश्वाचे अनिष्ट व्हायचा प्रसंग आला की धूमकेतू उदयास येतो. तद्वत हे आसुरी लोक सुद्धा जगाचा नाश करण्यासाठीच जन्माला येतात. शास्त्रविरुद्ध वर्तन करण्यातच ते अगदी धन्यता मानतात. केवळ काम हेच त्या आसुरी मनुष्यांचे सर्वस्व असते. आणि हा काम सदा सर्वदा अगदी वखवखलेला असतो त्यांचा. आणि त्या कामाच्या जोडीला दंभ, मान आणि इतर आसुरी गुण जोडलेले असतातच. आधीच माजलेल्या हत्तीला दारू पाजावी, त्याप्रमाणे त्या आसुरी पुरुषाच्या अंगी आधी ताठा असतोच. त्यात वय वाढेल तसा त्याचा उन्मत्तपणा अधिकच वाढत जातो. त्यात हट्ट आणि मूर्खपणा हेही दोन्ही त्याच्याकडे असते.
मग काय, जिकडे तिकडे आपण केलेल्या कृत्यांचा डांगोरा पिटून साऱ्या जगाला दुर्बल कर्तव्यशून्य ठरवतात. दुसऱ्याला होईल तितका उपद्रव देण्याचे जणू व्रतच घेतात. धर्मार्थ सोडून दिलेली गाय ज्याप्रमाणे दिसेल तिकडे मोकाटपणे खात सुटते, देवाला सोडलेली गाय म्हणतात, त्याप्रमाणे त्यांचे आचरण स्वैर असते. पाप करताना सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. मरेपर्यंत अशाच कर्मांची चिंता वाहत राहतात. विषयोपभोग घेताना विषय राहिले आणि आपणच संपलो तर कसे होईल? स्त्रीविषयक आसक्ती तर त्यांना अतिच असते. त्यासाठी 10 दिशा भटकायची त्यांची तयारी असते. मासा जसे गळाला लावलेल्या आमिषाला भुलतो, त्यात असलेला गळ आपला प्राण घेईल याचा विचारही त्याला सुचत नाही. फक्त ते आमिषच तेवढे खायला दिसत असतं त्याला. तसे हे आसुरी लोक विषयाशेच्या आमिषाला भुलतात. विषय आज नाही तर उद्या तरी भोगायला मिळतील अशी त्यांना आशा असते. आणि ती विषयेच्छा भोगण्याच्या आडवा कोणी आला तर द्वेष निर्माण होतो. शिवाय विषय भोगासाठी द्रव्यसुद्धा लागतेच की. मग त्यासाठी साऱ्या जगाला लुटतात. आपण कामधंदा काही करतच नाहीत, लुटालुटच करतात. आणि विविध प्रकारचे अगदी जारण मारणासारखे उपायही अवलंबतात. पारधी जसे प्राण्यांना पकडण्यासाठी फासे, जाळे, पोती, कुत्रे, भाले असे विविध साहित्य वापरतात तसे. परंतु असा दुसऱ्याचा घात करून असे धन मिळवले तर मग समाधान कसे लाभणार? पण तरीही स्वतःला धन्य धन्य म्हणवून घेत तो मनाचे लटके समाधान करून घेतो. आज एकाचे धन मिळवले, उद्या दुसऱ्याचे, परवा तिसऱ्याचे, असे मी लुटून आणीन अशी मनोराज्य तो करत असतो. एवढ्याने मी साऱ्या जगावर राज्य करीन असेही त्याला वाटते. मी एकटाच काय तो धनवान आणि मीच इथे सत्ताधीश आहे असे तो मानतो. इंद्र देखील माझ्यापुढे फिका, काळसुद्धा माझ्यापुढे जाऊ शकत नाही असा इतका गर्व त्याला चढतो. ब्रह्मदेवापेक्षाही मी कुलीन आहे असे त्याला वाटते. सांप्रत काळात जारण मारण, मंत्रतंत्र, उच्चाटन, वशीकरण हे सगळे लोप पावले आहे. त्या विद्येचा मी जीर्णोद्धार करीन असे म्हणून अशा गोष्टींना तो उत्तेजन देतो. तापात वात होऊन बडबड करावी तसे त्याचे बोलणे असते. ते अखंड विषय वासनेत बुडालेले असतात. त्याच्या हातून पापाचरण इतके होते की याच जन्मी त्यांना त्याचे फळ भोगावे लागते. मरते समयी देखील त्यांच्या वासना वाईटच असतात. त्यामुळे त्यांना मरणानंतरही घोर नरकात पडावे लागते. वास्तविक मोठेपणा मिरवण्यासाठी त्यांनी यज्ञयाग केलेले असतात, परंतु ते सारे दंभाने देखावा करण्यासाठी केलेले असतात. त्यामुळे त्यांना त्याचे स्वर्गप्राप्ती हे फळ सुद्धा न मिळता अखेर नरकातच येऊन पडावे लागते हो. हरिओम तत्सत. भाग 5 समाप्त.